तर आता आपण हा पुढचा क्वेश्चन बघूया, ज्याचे टायटल आहे पीक एलिमेंट इंडेक्स. तर यात सिम्पली आपल्याला एक ॲरे दिलेला असेल आणि बोलतील की त्याचा त्यामधला पीक एलिमेंट जो आहे त्याची इंडेक्स प्रिंट करा. तर मग पीक एलिमेंट म्हणजे काय, तर समजा हा आपल्याकडे ॲरे आहे आणि याला समजा आपण व्हिज्युअलाइज करण्याचं ट्राय केलं, तर ते असं असेल की समजा हा 1 आहे तर तो इथे आहे, 2 जो थोडा मोठा आहे मग तो इथे येईल, 3 असा येईल आणि 4 इथे असेल, नंतर मग हे कमी होत जातात, मग ते कमी होत जातील. असं आपण त्याला व्हिज्युअलाइज करू शकतो. आणि मग जो 4 आहे तो इथे आहे म्हणजे हा मग इथे स्ट्रक्चर जसं की हे माउंटेन टाइप स्ट्रक्चर बनतं. आणि हा जो 4 आहे तो पीक्स आहे, की माउंटेनचं पीक हे आहे आणि मग तो एलिमेंट आहे. मग ते सिम्पली आपण आपल्याला कळू शकतात बघून की जो पीक एलिमेंट आहे तो सर्वात वर असेल आणि त्याच्या लेफ्टला पण सगळं छोटे असणार, त्याच्या राईटला पण सगळं छोटे असणार. तर मग हा जो आहे तो सिम्पली आपला जो आहे तो झाला पीक एलिमेंट. आणि क्वेश्चन मध्ये विचारले की त्याची जी इंडेक्स आहे ती प्रिंट करा. तर हे सिम्पल हे करू शकतो. आणि समजा आपल्याला सर्वात इझीएस्ट डोक्यात काय येईल की आपण सिंपल फॉर लूप लावू शकतो आणि वन बाय वन एलिमेंट आपण चेक करू शकतो की तो एलिमेंट पीक आहे की नाही. आता तो एलिमेंट पीक आहे टॉपचा आहे की नाही किंवा पीक एलिमेंट आहे की नाही कसं कळेल. समजा आपण इथे आहे तर आपण सिम्पली बघू शकतो की हे लेफ्ट वाले सगळे छोटे आहेत आणि राईट वाले सगळे छोटे आहेत. मग आपल्याला हे सगळ्यांचे चेक करण्याची गरज नाही, आपण फक्त जस्ट आधीचा एक चेक करू शकतो की समजा हा एलिमेंट ग्रेटर दॅन लेफ्ट अँड ग्रेटर दॅन राईट. जर हा एलिमेंट दोन्हीपेक्षा मोठा असेल त्याच्या लेफ्ट आणि राईट पेक्षा, तर तो पीक आहे. तर सिंपल आपण लिहू शकतो. जर मग इझिएस्ट सोल्युशन आपल्या डोक्यात काय येईल की आपल्याकडे समजा ॲरे दिलेला आहे, तर आपल्याला डोक्यात येईल की आपण सिम्पली फॉर लूप लावायचं, इंट आय इक्वल टू 0, आय लेस दॅन एन आणि आय प्लस प्लस. त्यानंतर सिम्पली आपला जो याच्यानुसार मग आपण वन बाय वन इटरेट करत जाणार आणि सिम्पली आपली आपण इफ कंडिशन लावू शकतो की इफ जो ॲरेचा एलिमेंट आहे करंट एलिमेंट तो समजा लेफ्ट पेक्षा मोठा असेल. लेफ्ट म्हणजे काय की त्याच्या जस्ट आधीचा म्हणजे ॲरे आहे -1 आणि तेच परत की ॲरेचा परत आणि तोच एलिमेंट परत समजा राईट पेक्षा मोठा असेल, तर राईट म्हणजे i+1. हे दोघांपेक्षा समजा मोठा असेल तर आपण सिम्पली त्याची जी कारण की क्वेश्चन मध्ये त्याची इंडेक्स विचारले, तर आपण सिम्पली त्याची इंडेक्स जे आहे ती प्रिंट करू शकतो. मग ते आय असेल त्याची इंडेक्स, मग ते प्रिंट कधी झाली. पण इथे प्रॉब्लेम काय होतो की हे आय जो फॉर लूप आहे तो 0 पासून एन पर्यंत जातो. म्हणजे i0 साठी एक स्टेप होईल, i1 साठी परत दुसरी स्टेप होईल, म्हणजे आणि तिसरीसाठी परत स्टेप, मग एन पर्यंत एन स्टेप्स होणार. म्हणजे पहिल्या एलिमेंट साठी फर्स्ट स्टेप, याला सेकंड स्टेप, थर्ड स्टेप, असं करत करत एन होतील तर एन स्टेप्स होणार. म्हणजे तो ऑफ एन कॉम्प्लेक्सिटी असेल त्याची. मग हे वाले जे सोल्युशन आहे ते जो आपला इंटरव्ह्यूअर आहे तो ऍक्सेप्ट नाही करणार. तो बोलले त्याला एक्सपेक्ट करेल तो की याच्यापेक्षा चांगलं सोल्युशन, याच्यापेक्षा फास्ट सोल्युशन हवं आहे. मग जेव्हा आपल्या अशी केस असते की आपल्याला असं दिलेलं आहे आणि ओपन वालं जे आहे ते ऍक्सेप्ट होत नाही, मग आपण बायनरी सर्चच लावतो. कारण बायनरी सर्च आहे ते लॉग इन मध्ये करून देतं. मग आपण आपल्याला तेवढं म्हणजे हे होतं की आपण आता आता याच्यात बायनरी सर्च लावू शकतो. पण मग प्रश्न आहे की बायनरी सर्च कसं काय लावायचं. तर बायनरी सर्चचं जो लास्ट व्हिडिओ आपण बघितला तो एकदम तो खूप इम्पॉर्टंट आहे. त्यात सगळ्यात जास्त कन्सेप्ट आहेत त्या हे केलेल्या आहेत आणि त्यात एंडला एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, त्यामुळे तो बघितला असेलच. पण तेच की तो जर बघितला तर ते सेम ॲज इट इज आपल्याला तो उतरवायचा आहे. त्यामुळे तो व्हिडिओ बघूनच घे. तो बघितला की बस त्यालाच ॲज इट इज आपल्याला इथे उतरवायचं आहे. त्यामुळे त्यात तेवढं हे काही नाही. मग आता मॅनेज सर्चमध्ये आपण काय करतो, तर ते आपण बघूया की आपण त्याच्यानुसार करण्याचा ट्राय करूया. आता हे समजा सोल्युशनला जास्त वेळ लागतोय. तर बायनरी सर्चमध्ये काय असतं की आपला एक लूप असतो, त्यानंतर त्याची कंडिशन असते इथं, बरोबर. आणि मग नंतर आपण आपला जो लूप असतो तो असा चालू होतो लूप. आणि त्यानंतर आपल्या कंडिशन असतात, बरोबर. बायनरी सर्च मध्ये आपण सर्वात आधी काय करतो की मिड असतो तो फाइंड करून घेतो. मग आपण मिड जो आहे तो फाइंड केला, मग त्यानंतर बोलू शकतो की आपली जी फर्स्ट स्टेप आहे ती मिड फाइंड करणे. त्यानंतर आपण काय करतो की सेकंड स्टेप मध्ये जातो आणि बघतो की आता जसं की बायनरी सर्च मध्ये आपण काय करतो, समजा हा वाला क्वेश्चन आहे, हा वाला आहे आपला ॲरे. मग आपण इथून उडी मारतो मिडवर डायरेक्ट. आणि मग नंतर आपण चेक ठरवतो की आता आपल्याला त्याच्या पुढचा पार्ट मध्ये फोकस करायचा आहे की त्याच्या मागच्या मध्ये फोकस करायचं आहे. मग ते आपण कंडिशन चेक करतो, बरोबर. मग आपण इथे हे असेल की जो आपला मिड आहे, मग आपण इथे बघणार की आता आपल्याला ठरवायचं आहे की पुढच्याच
फोकस करायचे का मागच्यात? मग ते आपण कसं ठरवणार? तो प्रश्न आहे, की आता समजा आपल्याला मिड तर आपण फाइंड केला, पण आपल्याला कसं कळेल की इकडे जायचं आहे की इकडे जायचं आहे? तर आपण परत व्हिज्युअलाइज करण्याचा ट्राय करू की कसं असेल. तर याचं असं आहे की हा 1 इथे आहे, हा 2 त्याच्यापेक्षा मोठा, 3 मोठा. तर मग हे असं करत करत बनत जातं बरोबर. आणि 6 इथे आहे, त्यामुळे तो इथे हा पीक एलिमेंट झाला. त्यानंतर 0 इथे आहे, मग तो डायरेक्ट खाली जाईल. मग म्हणजे आपला पीक एलिमेंट हा आहे. आणि आपण समजा बघितलं आपला मिड सध्या हा आलेला आहे. मग इथे आपल्याला क्लिअरली कळतं की आपल्याला पुढच्यात जायचं आहे. पण मग ते कोडमध्ये कसं लिहायचं तर तो आपला प्रश्न आहे. तर त्यात आपण हे बघू शकतो की समजा आपण इथे आलोय आणि आपल्याला जर हे ठरवलं की हे जे आहे ते इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये चाललेलं असेल समज हे, तर म्हणजे जे पीक एलिमेंट आहे तो पुढेच असेल. कारण हे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये चाललंय. म्हणजे मागे तर काय भेटणार नाही. म्हणजे आपल्याला पुढे उडी मारावी लागेल. मग ते आपल्याला कसं कळू शकतं? तर आपण सिम्पली या एलिमेंटला 4 वेळेला त्याच्या मागच्याशी कंपेअर करू शकतो, की समजा हा जो एलिमेंट आहे तो याच्यापेक्षा मोठा आहे. तर मग ते म्हणजे ते इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये चाललंय. तर हे आपल्याला क्लिअरली कळू शकतं फक्त त्याच्या मागच्याशी कंपेअर करून. मग तेच आपण करणार, की इथे आपला मिड भेटला, मग इथे आपण बघणार की इफ जो आपला मिड आहे, तो जर ग्रेटर असेल त्याच्या मागच्यापेक्षा म्हणजे मिड मायनस 1 पेक्षा. जर आपला हा करंट आता मिड आपला 4 आलेला आहे. जर हा यापेक्षा मोठा असेल म्हणजे हे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आहे. म्हणजे आपल्याला यावर फोकस करायचा आहे, पुढच्या अरेवर. आणि त्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअरली बघितलं होतं, की जर पुढच्या अरेमध्ये फोकस करायचं म्हणजे कसं करायचं? तर इनिशियली स्टार्ट व्हेरिएबल याच्यावर असेल, पॉईंट करत असणार आणि एंड व्हेरिएबल याला पॉईंट करत असणार. आणि आता आपल्याला यावर फोकस करायचं म्हणजे एंड इथेच ठेवावं लागेल. स्टार्टची व्हॅल्यू उचलून, स्टार्टला उचलून याच्या आणावं लागेल, मिड प्लस 1 वर. तर मग तेच, की हे असेल तर मी इथे आपण लिहिणार, की जो आपला स्टार्ट आहे, त्याला आपण बोलणार मिड प्लस 1. आणि सिमिलरली आपली जी तिसरी कंडिशन मेन स्टेप असते बायनरी सर्च मध्ये, की आता हा पुढचा होता. आता समजा हे तर आपण याच्यासाठी ठरवलं, मग मागच्यासाठी कसं असेल? तर त्यासाठी पण समजा हा क्वेश्चन आहे किंवा हे एलिमेंट्स आहेत, की हे 7 6 असं आहेत हे बघ. आणि इथे समजा व्हिज्युअलाइज करायचं झालं तर हे इकडनं वाढतंय. हा जो 1 आहे तो इथे आहे, 2 इथे, 3 इथे, म्हणजे हे असं वाढत चाललंय. तर आपण इथं बघितलं सर्वात आधी आपण, कारण की हे आपला मिड हा आलं, आपण सर्वात आधी मिड हा आलं. मग आता आपण परत तेच बघू शकतो की त्यात इथे आपण क्लिअरली बघतो हे इकडे वाढत चाललंय. मग इथे आपण बघू शकतो की समजा आपण मागचा त्याचा एलिमेंट चेक केला आणि सॉरी मागचा म्हणजे यावेळी आता हा वाला मागचा म्हणजे हाच आहे, कारण हे 0 1 2 3 4 असे आहेत बरोबर. 0 1 2 3 4, मग त्याचा मागचा जो आहे तो हा असणार. हा त्याच्या पुढे असेल ही, कारण हे रिव्हर्स ऑर्डर मध्ये आहे. मग समजा हा 0 आहे, 1 आहे, 2 3, मग ही 3 इंडेक्स आहे याचे आपले 4. मग आपण त्याच्या मागचा म्हणजे हा एलिमेंट बघू शकतो. आणि समजा हा एलिमेंट याच्यापेक्षा मोठा आहे, तर म्हणजे हे इकडे वाढत चाललंय बरोबर. हे जे आहे ते या दिशेला वाढत चाललंय. मग जर ते ह्या दिशेला वाढत चाललंय म्हणजे तो आपला पीक एलिमेंट आहे तो इकडेच असणार, या मिडच्या यावाल्या पार्ट मध्येच असणार. म्हणजे आपल्याला इकडे जावं लागेल. मग तेच, मग कंडिशन तीच येईल की आपल्याला बघावं लागेल की इफ मिड मायनस 1 इज ग्रेटर दॅन मिड. तर इथे आपण लिहू शकतो की इफ जो आपला मिड मायनस 1 आहे तो समजा ग्रेटर आहे मिड पेक्षा. तर मग परत तेच, की आता जसं आपण बघतो की आता आपल्याला यावर फोकस करायचं म्हणजे स्टार्ट आपला ॲज इट इज राहणार आणि एंडला आपल्याला इथून उचलून याच्यावर आणावं लागेल. म्हणजे हा इथे मिड आपला इथे होता, मग मिड मायनस 1 म्हणावं लागेल. मग इथे आपण लिहू शकतो की एंड इक्वल टू मिड मायनस 1. ह्याच मेन स्टेप्स होत्या. आणि मग इथे आता इथे आपण ह्या ज्या कंडिशन्स आहेत तर ह्या आपण हे सिम्पली तेच होतं की याच्यात बघायची होती, हे मोठे असेल तर हे आपण इथे आपण याला आधी मागे पुढे लिहिलंय, तर वाटल्यास आपण याला हे करू शकतो परत, की आपण एकच ठिकाणी ठेवू शकतो की यांना एकदा आपण याला मागे घेतलं याला पुढे गेलंय, तर आपण करू शकतो की समजा आपण इथे मिड ठेवलंय, की इथे आपण ठरवलं की मिड जो आहे तो याच्यापेक्षा ग्रेटर असेल. तर मागच्या केसमध्ये काय होतं, आपण बघितलं होतं की हा इथे समजा आपला हा मिड हा आला होता, आपण चेक केलं होतं की इफ मिड इज ग्रेटर दॅन मिड मायनस 1, म्हणून आपण लिहिलं की इफ मिड इज ग्रेटर दॅन मिड मायनस 1, तर हा. मग याला पण आपण त्याच फॉर्म मध्ये, त्याच म्हणजे सिम्प्लिसिटीसाठी किंवा कन्फ्युजन नको व्हायला म्हणून आपण असं करू शकतो की इथे पुढच्या केसमध्ये काय असणार, ही वाली आपली केस, तर आपण बोलू शकतो की इफ मिड इज
लेस दॅन हे मिड -1 जर याच्यापेक्षा हा छोटा असला तर आपण त्याला हे करू शकतो, मग इथे आपण लिहू शकतो की लेस दॅन. म्हणजे मगाशी लिहिलं होतं ते पण सेमच होतं, पण इथे कसं आपण मिड या बाजूने राहील तर कन्फ्युजन आपलं कमी राहील. म्हणून मग आपण असं ठेवू शकतो. तर मग असं पण झालं असतं एक्झॅक्टली, काही इश्यू नाही, किंवा असंही ठेवू शकतो. पण हे जास्त युनिफॉर्म वाटतं किंवा कन्सिस्टंट वाटतं, त्यामुळे आपण असं ठेवू शकतो. तर मग हे जर समजा मिड आहे तो मोठा असेल तर हे, आणि जर मिड छोटा असेल, जो आपला हा एलिमेंट आहे तो जर याच्यापेक्षा छोटा आहे म्हणजे हे या दिशेला वाढत जातं. हे आपण हे करू शकतो, वेळेवर हे करू शकतो, एवढं काही ते कंडिशनचं टेन्शन नाही. आपण सिम्पली आपल्याला फक्त 2 ॲरे इमेजिन करायचे आहेत. एक ॲरे असा इमेजिन करायचा जो इकडनं इकडे वाढत जातोय फुल्ली. इथे शेवटपर्यंत वाढवला तरी काही इश्यू नाही. 1 2 3 5 6 7 असं इमेजिन करायचा आणि त्यावरून आपल्याला कंडिशन समजेल. आणि दुसरा ॲरे असा इमेजिन करायचा जो इकडनं इकडे वाढतोय. आणि मग कुठे गेला हा, इकडनं इकडे वाढतोय. मग ते आपल्याला इझिली कंडिशन भेटून जातील की बाबा हा आधीचा आहे, समजा तो हा जो आहे तो आधीपेक्षा समजा छोटा असणार म्हणजे तो इकडे वाढत चाललाय. मग आपण सिम्पली इथं लिहिलं. याचं काही नाही, ह्याच 2 मेन कंडिशन होत्या. तर आता आपण आधी काय करू की यांना हे एवढा करून, आता हे परत तेच की आता हे आपलं जे होतं ते की आपण ऑलरेडी कंडिशन बघितली होती की आपण कंडिशन आहे ती काय असते, आणि आपण त्या आधी पण बघितलं होतं की आपल्याला इथून इथपर्यंत जायचं आहे, बरोबर, चेक करत करत. आपण इथून इथपर्यंत चेक करत करत जातो, म्हणजे एंड जो असतो तो इथेच राहील. फक्त एवढंच की स्टार्ट जो आहे तो इथून पुढे पुढे जातो आणि आपल्याला तोपर्यंत जायचं आहे जोपर्यंत स्टार्ट एंडच्या इक्वल होईल. मग तीच आपली कंडिशन इथे होऊन जाते की स्टार्ट जो आहे तो आधी छोटा असणार म्हणून त्याला लेस दॅन लिहावं लागेल, कारण तो आधी झिरो, स्टार्ट जो असेल तो आधी झिरो असेल आणि 0 पासून तो एंड पर्यंत जाईल. आणि जेव्हा तो एंडला झाला मग तो लूप आहे तो संपेल किंवा थांबेल. आणि आपण हा लूप जो आहे तो बघितला होता, जो व्हाईल लूप होता. आणि हे आपण आता जरा पहिले एवढा पार्ट आहे तो व्यवस्थित करून घेऊ. तर हेच की हे होतं आपलं मिड, आणि आपण बघितलं होतं कारण ते इंडेक्स आहेत मग आपण त्याला इंडेक्स म्हणून घेतलं होतं की कन्फ्युजन नको व्हायला म्हणून. मग इथे सिम्पली स्टार्ट इंडेक्स, आणि आपण हे हे वाला पार्ट पण जे इम्पॉर्टंट आहे ते पण बघितलं होतं की यात नक्की कसं हे वालं जे मिड आहे ते कसं आपण फाइंड करायचं आहे. तर ते होतं की स्टार्ट इंडेक्स प्लस आणि एंड इंडेक्स मायनस स्टार्ट इंडेक्स, असं होतं आपला. आणि हा जो पार्ट आहे तो डिवायडेड बाय 2. तर असं आपण हे पूर्ण बघितलं होतं कशासाठी आहे ते व्हिडिओमध्ये. तर हे आपण सिम्पली मिड काढून घेतलं, त्यानंतर मग इथे तेच हे आहे ते आपण इथे ॲरे चेक करतोय, बरोबर, जो एलिमेंट आहे तो. त्यामुळे मग आपण त्याला बोलू शकतो की हा आपण इंडेक्स टाकून एलिमेंट बघू शकतो. आणि तेच की समजा हे वालं झालं, आणि सिमिलरली याला इंडेक्सच्या व्हॅल्यूज आपण चेंज करतोय. सिमिलरली इथेही तेच. ही झाली एंड इंडेक्स आणि ही झाली मिड. आपण इंडेक्स यूज करतोय म्हणून मग आपण इंडेक्स लिहून घेतलं, कन्फ्युजन नको राहायला म्हणून. आणि इथे आपण जे एलिमेंट्स आहेत त्यांना कम्पेअर करतोय, त्यामुळे मग आपण इथे ॲरे ॲरे जोडून टाकू त्यांना. मग हे झालं, ही जे येते आपली कंडिशन्स आपल्या भेटल्या आपल्याला. तर मग आता या कंडिशन्स ज्या होत्या त्या आपल्या इथपर्यंत झाल्या की समजा हा असेल तर झाल्या. पण मग शेवटची कंडिशन ही पण असते ना की तो एलिमेंट आपल्याला कधी भेटेल त्याची पण कंडिशन लिहायची असते आपल्याला, बरोबर. याने तर फक्त एवढं समजेल की याच्याने समजेल की आपल्याला कोणत्या पार्टवर फोकस करायचा आहे, पहिल्या पार्टवर फोकस करायचा आहे की दुसऱ्या पार्टवर फोकस करायचा आहे. पण मग समजा जेव्हा तो एलिमेंट असेल मग ती शोधण्याची कंडिशन आपल्याला लिहावं लागेल. तर ती कंडिशन आपण कशी काय लिहू शकतो, तर आपण इथे बघितलं होतं की समजा तो एलिमेंट आहे, समजा आपला जो मिड एलिमेंट आहे तो लेफ्ट पेक्षा पण मोठा असेल आणि राईट पेक्षा पण मोठा असेल, तर म्हणजे आपला तो पीक एलिमेंट आपल्याला भेटला. मग जर तो भेटला त्याला सिम्पली आपण प्रिंट करायचं. मग तीच आपण कंडिशन इथे लिहायची की इफ जो आपला ॲरेचा जो सध्या मिड आलेला आहे तो समजा लेफ्ट पेक्षा पण मोठा असेल, तर
लेफ्ट पेक्षा मोठा म्हणजे काय की मिड इंडेक्स -1 पेक्षा मोठा, आणि जर तो राईट पेक्षा मोठा असेल तर -1 आणि +1 दोन्ही पेक्षा जर मोठा असेल तर त्याचा जर गणित नाही जमत. ठीक आहे. तर याचं हे इथे इथपर्यंत ते नाहीच म्हणत. पण तेच आपण जी कंडिशन आहे ते आपण सिम्पली असं बघू शकतो की जो आपला ही कंडिशन सिम्पली आहे की समजा हा ॲरे जो आहे तो लेफ्ट पेक्षा पण मोठा असेल मिडवाला एलिमेंट, आणि समजा तो राईट पेक्षा मोठा असेल. जर दोन्ही पेक्षा मोठा असेल तर आपल्याला आपला एलिमेंट भेटलेला आहे. आणि जेव्हा आपला एलिमेंट भेटतो तेव्हा आपण सिम्पली त्याला प्रिंट करतो की त्याची, कारण की क्वेश्चनमध्ये इंडेक्स विचारले, मग त्याची आपण इंडेक्स म्हणून जे मिड इंडेक्स आहे ते आपण सिम्पली प्रिंट करणार. आणि जसं आपण बघितलं होतं की जेव्हा आपल्याला भेटतो तेव्हा आपण लगेच ब्रेक करून घेतो, जेणेकरून पुढे, कारण की आपल्याला भेटलेलं आहे बरोबर, आपला प्रिंट झाला मग आपण ब्रेक करून घ्यायचं की आपला भेटला, लूप जो आहे तो ब्रेक करा. कारण समजा आपण ब्रेक नाही केलं मग ते लूप ब्रेक नाही होणार, मग ते अजून हे प्रिंट होईल आणि परत चालत राहील. आणि असंही पॉसिबल होऊ शकतं की पुढे जाऊन एखादी चुकीची व्हॅल्यू पण प्रिंट होऊ शकते. मग ती रिस्क न घेण्यासाठी जेव्हा केव्हा आपल्याला असं भेटतं, हे एक म्हणजे हे आपलं नेहमीच आहे की आपण बघायचं, समजा आपलं हे असेल की हे असणार कुठे भेटलं तर आपण लगेच ब्रेक करून टाकायचं. हे आपण नेहमी करतो. तर ह्या तर गोष्टी आपल्या इथपर्यंत झाल्या. आणि मग इथे आता परत आता अजून म्हणजे हे तर बायनरी सर्च झालं, पण इथे अजून एक 2-3 छोट्या गोष्टी आहेत. तर सर्वात पहिली गोष्ट अशी की समजा आपला ॲरे असा आहे, जो आपला हा होता. समज की हे 1 2 3 4 5 त्यानंतर 6 त्यानंतर 7. समजा हे असे आहेत एलिमेंट. मग इथे समजा आपण पुढे चेक करत गेलो तर मग अशा वेळी जो आहे, तर हा जो लास्ट वाला आहे तो एलिमेंट जो आहे तो मोठा असणार, कारण हे इकडचे सगळे छोटे आहेत. आणि पण प्रॉब्लेम काय की त्याच्या पुढे कोणतं एलिमेंटच नाही. मग आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलंय की समजा हा शेवटचा एलिमेंट असेल, असं असेल केस असेल की त्याच्या फक्त लेफ्टचे आहेत ते सगळे छोटे आहेत आणि त्याच्या पुढचे आपल्याला माहिती नाही. मग बाय डिफॉल्ट आपल्याला समजायचं आहे की हा वाला जो आहे तो पीक असणार. कारण ते मग आपण त्याचं असणार ना की हे पुढे वर वाढत जाते, इन्क्रीज होत जाते. आणि सर्वात वर या ॲरेनुसार तरी सर्वात वर 7 आहे. म्हणजे आपल्याला तो रिटर्न करायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला ही कंडिशन आधीच लिहावी लागेल. ह्या लूप स्टार्ट होण्याच्या आधीच आपल्याला लिहावं लागेल की इफ जर आपला ॲरे ऑफ लास्ट एलिमेंट, लास्ट म्हणजे कोणता n-1, समजा n-1 जो आहे तो ग्रेटर आहे n, हा जो समजा ग्रेटर आहे याच्यापेक्षा, कारण समजा हा याच्यापेक्षा ग्रेटर आहे म्हणजे तो बाय डिफॉल्ट त्याच्या मागच्यांपेक्षा पण ग्रेटर असेल. कारण हे जे आहे ते एकच एलिमेंट जो आहे तो मोठा असतो. म्हणजे समजा हे याच्यापेक्षा मोठा आहे म्हणजे हे सगळे छोटेच असणार. मग ते सगळं इन्क्रीजिंग होत जाणार. कारण क्वेश्चनमध्ये सांगितलं स्ट्रिक्टली की एकच एलिमेंट जो आहे तो टॉपवर असेल. जसं की आपण इथे बघितलं होतं की हा एकच एलिमेंट टॉपवर असेल. आणि समजा हे सगळेच छोटे आहेत, जसं की या केसमध्ये झालं होतं. या केसमध्ये झालं होतं की समजा हा याच्यापेक्षा मोठा आहे म्हणजे हे बाकींपेक्षा पण मोठा असेलच बाय डिफॉल्ट. तर तीच आपली केस आहे की आपण इथे लिहितोय की हा n-1 समजा ॲरे n-2 पेक्षा मोठा असेल म्हणजे हा जो एलिमेंट आहे तोच आपला हा आहे. तर आपण सिम्पली मग काय करायचं की आपल्याला तो प्रिंट करायचा की सी आउट, त्याची जी इंडेक्स आहे ती, तर इंडेक्स आहे ती n-1 आहे. तर सिम्पली n-1 प्रिंट करायचे आणि झालं. मग परत तेच की आता समजा आपण इथे असंच सोडून दिलं तर मग हे पण होईल, परत ते व्हाईल लूपमध्ये जाईल. मग त्यासाठी आपण इथे लिहू शकतो की इथे लिहू शकतो आपलं की इथे रिटर्न 0 लिहू शकतो, जेणेकरून जो कोड आहे तो इथेच स्टॉप होईल. हे प्रिंट होईल आणि रिटर्न 0 लिहिलंय म्हणून मग इथेच स्टॉप होईल. मग ते पुढे काही जाणारच नाही. इथल्या इथे स्टॉप होऊन जाईल. म्हणून मग हे सिम्पली आपलं झालं या एलिमेंटसाठी. सिमिलरली दुसरी केस असू शकते बरोबर की ज्यात हे रिव्हर्स असू शकतात. असे की 7 6 5 4 3 2 1 हे असे असू शकतात.
यामध्ये हे रिव्हर्स मध्ये वाढतंय, म्हणजे ही वालीच आपली केस आहे की इथे आहेत ते सगळे इकडनं इकडे जातात. मग इथे पण तेच की हा जो एलिमेंट आहे तो यापेक्षा सगळ्यांपेक्षा मोठा आहे आणि इकडे कम्पेअर करायला काय नाही, म्हणजे बाय डिफॉल्ट आपण त्याला पकडू शकतो पीक, कारण या ॲरेचा जर आपण कन्सिडर केला तर सर्वात टॉपला हाच आहे. मग इथे पण तीच कंडिशन की समजा हा ॲरे 0 आहे, हा ॲरे 0 आहे, तो समजा ग्रेटर असेल. सेम कंडिशन आपल्याला लिहावी लागेल, सेम टू सेम, फक्त त्यात ॲरेचे जे आहेत ते चेंज करावे लागतील. समजा आपण इथे लिहिणार की ॲरे जो 0 आहे तो समजा ग्रेटर असेल ॲरे 1 पेक्षा, बरोबर, त्याच्यानंतरचा हा जो आहे समजा याच्यापेक्षा मोठा असेल, तर मग त्याची इंडेक्स जी आहे ती 0 आहे, तर मग ती 0 प्रिंट करा आणि मग रिटर्न 0 करून टाका. तर बस हे याचं झालं. आणि त्यानंतर मग आता हे इथपर्यंत झालं. आता मग आपलं हे गणित इकडं आलं होतं. आता परत आपलं बघितलं तर परत आता आपण बघू शकतो एक सगळं बरोबर आहे का. तर आता आपण यांना इनिशियलाइज नाही केलेलं, तर आपण पहिले त्यांना इनिशियलाइज करून घेऊ, की जसं आपण करतो की इंट ही स्टार्ट इंडेक्स, आणि याला इथे पण स्टार्ट इंडेक्स करावं लागेल. आणि जसं आपण बघितलं होतं की हे स्टार्ट इंडेक्स आहे ती आपल्याला काहीतरी व्हॅल्यू द्यावी लागेल, कारण इथे हे कम्पेअर होतं, बरोबर. जर आपण इथे त्याची व्हॅल्यूच नाही दिली तर मग हे एरर देईल की याची काही व्हॅल्यूच नाही आणि तुम्ही कम्पेअर करताय. त्यामुळे इनिशियली आपण त्याला 0 व्हॅल्यू देतो, आणि सिमिलरली मग एन इंडेक्सला पण आपण काही ना काही व्हॅल्यू देतो, तर ती शेवटची असते म्हणून आपण त्याला n-1 देतो. आणि इथपर्यंत झालं. आणि मिड इंडेक्स ची एनिवे इथे कॅल्क्युलेट होते, त्याला त्याची व्हॅल्यू देण्यात म्हणजे नाही दिली तरी चालेल, कारण ती एनिवे इथे कॅल्क्युलेट होणार आहे पुढे जाऊन. त्याची व्हॅल्यू काही दिली नाही दिली तरी काही फरक नाही पडत, कारण ती इथे जाऊन कॅल्क्युलेट होणार आहेच. मग आता आता जसं मी आता हे सगळ्या आता हे ऑलमोस्ट म्हणजे 99% झालेलं आहे. मग आता परत इथेच की मेन मेन गोष्टी आहेत त्या आपण बघूया, की जसं आपण आपल्याला हे जे आहे बायनरी सर्चचं हे आपल्याला माहित होतं, त्यामुळे इझिली झालं, त्याचं काय नाही, हे सिम्पली आपलं झालं. त्यानंतर आपण एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवण्यासारखी होती, की समजा आपलं जेव्हा भेटतो तेव्हा आपण इथून ब्रेक करतो, ती गोष्ट लक्षात ठेवण्याची होती. आणि काही व्हिडिओज आधी पण आपण बघितलेलं होतं की समजा कुठेही कंडिशन मध्ये असे असेल की समजा कुठे गेला, समजा आपण फॉर लूप लावलेला आहे एखादा, आपण बघितलं होतं की फॉर समजा ॲरे आय आहे तो 0 पासून n पर्यंत जातोय, आणि आपण कुठे कंडिशन मध्ये समजा असं आहे की इफ ॲरे ऑफ आय ही कम्पेअर समजा होते कोणासोबत, ॲरे ऑफ आय मायनस वन, ॲरे ऑफ आय मायनस वन किंवा ॲरे ऑफ आय प्लस वन ही असू शकतो. तर जेव्हा आपण बघितलं होतं की समजा असे कंपॅरिझन आहे, तर तेव्हा इश्यू काय होऊ शकतो की बाउंड्रीवर, कारण की इथे आय मायनस वन लिहिलंय, बरोबर. समज जेव्हा ॲरे इथे 0 असेल, आय 0 असेल, तेव्हा हा 0 होईल आणि हा आय पण 0 होईल, मग हे राहिलं ॲरे मायनस वन. मग काय होईल की ॲरे 0 तर हे सिम्पली इथून कव्हर करेल, ॲरे 0 जे आहे ते सिम्पली आपलं इथून कव्हर करून घेईल, पण हा मायनस वन आहे ते एरर देईल. मग त्यावेळी आपण काय करतो की ॲरे जो सिम्पली फॉर लूप जो असतो तो आपण 0 पासून न चालवता 1 पासून चालवतो, बरोबर. मग तसंच आपल्याला इथे पण करायचं आहे, कारण की इथे आपण हे बघ इथे आपण चेक करतोय हे मिड इंडेक्स, मिड वाला चेक करतोय आणि इथे मिड मायनस वन ला करतोय. मग असं होऊ शकतं की कधी म्हणजे होईल नाही होईल ती नंतरची गोष्ट आहे, पण आपण एक आपण चान्स नाही द्यायचा. आपल्याला असं ठरवून चालायचं की समजा इथे मिड इंडेक्स आणि इथे मायनस वन कुठे आहे, म्हणजे फ्युचरमध्ये कधी समजा हे 0 झालं तर हे ॲरे 0 तर व्हॅल्यू भेटून जाईल, पण मग इथे ही जी होईल ती ॲरे मायनस वन होईल, आणि ॲरे मायनस वन व्हॅल्यूच नाहीये, कारण ते एक्झिस्टच नाही करत, मग ते एरर देईल सेगमेंटेशन फॉल्ट. त्यामुळे मग आपल्याला हा 0 पासून न चालू करता 1 पासून चालू करायचा आहे. सिम्पली इथे 1 पासून आपण चालू करायचं, बस एवढंच. आणि सिमिलरली आपण इथे बघू शकतो की इथे आपण काय ठरवलं होतं की समजा असं असेल की हे असं असेल तर, आणि समजा हे असं असतं की हे 0 होतं आणि हा आय होता, आपण बघितलं होतं समजा आय होता आणि हा आय प्लस समजा 1 असेल, तर मग आता काय होईल की समजा हा एन झाला, किंवा एन मायनस वन वाली केस, समज इथे 7 आहेत, मग हे हा 6 सॉरी इंडेक्स, बरोबर, कारण की हे 7 पर्यंत आहे, तर ही याची जी इंडेक्स आहे ती 6 असेल. मग ॲरे 6 आहे तो सिमिलरली हा एलिमेंट 1 होईल, आणि हा 6 प्लस 1 म्हणजे 7 होऊन जाईल, आणि ॲरे 7 हा एक्झिस्टच नाही करत,
मग परत इथे हे होऊ शकतं. मग तेव्हा आपण काय करतो, याला 0 to n न देता आपण n-1 ठेवतो. आणि इथे आपण बघू शकतो की इथे -1 ची पण केस येते, इथे एका ठिकाणी ही वाली, आणि इथे पुढे +1 ची पण केस येते. इथे आपण चेक करतोय एक जो आपला मिड एलिमेंट आहे तो समजा मिड एलिमेंट लेफ्ट पेक्षा पण मोठा असेल आणि मिड राईट पेक्षा मोठा असेल, तेव्हा आपण +1 चेक करतोय. मग त्यामुळे आपल्याला इथे हे n-1 न ठेवता आपल्याला अजून कमी ठेवावं लागेल, की n-2 ठेवावं लागेल. कारण n जी आहे ती साईज आहे, बरोबर, हा आपला जो ॲरे आहे, कुठे गेला ॲरे, हा ॲरे झाला n चा जे 7. त्याची इंडेक्स जर आपण बघायला गेलो, त्याची इंडेक्स काय असेल, ही 0 असेल, ही 1, त्यानंतर ही 2, ही 3, 4, 5 आणि 6. समजा आपण इथे n-1 ठेवलं, तर n तर 7 आहे कारण ती साईज 7 आहे. मग n-1 काय असेल, 6 असेल. आणि जर 6 आला, तर जसं आपण बघितलंय की ॲरे 6 साठी जर व्हॅल्यू असेल, पण ही ॲरे +1, हे इथे मिड +1 होते, आणि तिथे ते 6 प्लस म्हणजे 7 जाईल आणि ती एक्झिस्ट करत नाहीये. मग त्यामुळे आपण इथे 6 पण न ठेवता आपल्याला 5 ठेवावं लागेल. म्हणजे जर साईज आपली 7 आहे, तर आपण हा 6 न ठेवता आपल्याला 5 वर यावं लागेल, म्हणजे n-2 करावं लागेल. मग तेच आपण इथे करणार की त्याला n-2 ठेवणार सिम्पली. आणि जनरली आपण n-1 ठेवतो, पण मग ह्या केसमध्ये आपल्याला n-2 ठेवावं लागेल. तर हेच बस, हेच लास्ट स्टेप होती, की हेच जे होतं ते मेन लक्ष देण्यासारखं होतं. तर बस हाच आपला मेन कोड आहे. आणि ॲक्च्युली अजून एक छोटीशी गोष्ट राहिलेली आहे. यात असं आहे की समजा हे सगळं झालं, पण इथे इन केस समजा कधी असं झालं की ॲरेची साईज फक्त हीच आहे, एवढीच आहे समज. ॲरे जो आहे तो फक्त 1 साईजचा आहे, 1च साईजचा आहे. मग सगळ्यात आधी ते इथे येईल आणि बघेल की ॲरे 0 जो आहे तो, म्हणजे करंट एलिमेंट मोठ्यापेक्षा दुसऱ्यापेक्षा मोठा आहे की नाही. इथे परत तेच गडबड होईल की इथे ॲरे 0 तर आहे हा वाला, पण ॲरे 1 आहेच नाही कारण तो साईजच नाही तेवढी. मग आपल्याला त्याची पण केस घ्यावी लागेल, की आपल्याला इथे लिहावं लागेल की समजा इफ n इक्वल टू 1, जर साईज आपली 1 आहे, तर मग जी बाय डिफॉल्ट तर एकच त्यात इंडेक्स आहे ना, मग जी इंडेक्स आहे तोच टॉप असेल कारण एकच एलिमेंट आहे. मग आपण त्याला बाय डिफॉल्ट समजूया की तो पीक आहे, आणि तो झाला की लगेच मग रिटर्न 0, म्हणजे कोड जो आहे तो तिथूनच थांबेल. आणि आपण इथे बघू शकतो की समजा ही साईज आहे, याला समजा आपण रन केलं, एरर्स असेल छोट्या मोठ्या, तर हां, n ची व्हॅल्यू इथे मी 7 ठेवली आहे ॲक्च्युली. n ची व्हॅल्यू समजा 1 आहे, इथे n असेल, तर आपण रन केलं, तर हा 0 आला. कारण इथे 0 आलेला आहे हा, कारण मग इथे आपलं हे ते 0 होतं म्हणून. आणि समजा n ची व्हॅल्यू 7 असेल आणि आपले 7 एलिमेंट आहेत ते ॲज इट इज समजा आपण बघितलं 1, 2, 3, 7. त्यानंतर मग काय होईल की हे जाईल, ही वाली चेक करेल, त्यानंतर ही वाली. ही सिंपल एक कंडिशन साईजसाठी, समजा n1 असेल तर. त्या त्यानंतर मग समजा पहिला एलिमेंट मोठा असेल त्यासाठी दुसरी कंडिशन, त्यानंतर हा शेवटचा एलिमेंटसाठी, आणि त्यानंतर सिंपल आपला बायनरी सर्च आहे, जे आपण बघितलं एकदम डिटेलमध्ये लास्ट व्हिडिओमध्ये. हे सिंपल बायनरी सर्च आहे. आणि कारण की आपण इथे -1 वाला यूज करतोय, म्हणून मग आपण हे लूप जो आहे तो 0 पासून नाही चालू करू शकत, मग आपण 1 पासून चालू केलं. आणि सिमिलरली इथे +1 यूज करतोय, मग म्हणून आपण इथे n-1 पासून न चालू करता n-1 ठेवावं लागेल. तर हे नेहमी आपण चेक करायचं, समजा कुठे अशी कंपॅरिझन असेल -1 सोबत, तर मग त्याला 0 टू डायरेक्ट 1 करायचं. आणि समजा +1 असेल कुठे, तर मग ह्याला लास्ट वाल्याला हे करायचं. तर बस ह्याच मेन गोष्टी होत्या आपल्या. यात फक्त हे बघायला गेलं तर ॲज इट इज बायनरी सर्च आहे, यात काही चेंज नाही. फक्त ह्या 3 कंडिशन्स आपल्याला क्वेश्चनवर समजून जातात, की ह्या मोठा असेल तर इकडे, छोटा असेल तर इकडे. हे जर क्वेश्चन बघून आपल्याला इझिली समजून जाईल. आणि जर हा मिड जो आहे तो लेफ्ट पेक्षा मोठा आणि राईट पेक्षा मोठा असेल, तर मग त्याला आपण हे करायचं. तर हा वाला पार्ट होऊन जातो. आणि हे पण आपल्याला कळून जातं की इथे हे आहे म्हणून 1, इथे हे n-2. फक्त ह्या ज्या आहेत त्या बेस कंडिशनवर आपल्याला लक्ष द्यावं लागेल, आणि त्या पण काही कठीण नाही. ही पहिली कंडिशन तर साईजसाठी आहे, की समजा साईज 1 आहे,
म्हणजे बाय डिफॉल्ट फक्त एकच एलिमेंट आहे. मग जो एलिमेंट आहे त्याची इंडेक्स आहे ते प्रिंट करा सिम्पली. त्याची इंडेक्स 0 असणार, मग ते बाय डिफॉल्ट प्रिंट केली, रिटर्न 0 संपलं. दुसरी कंडिशन काय की समजा हा एलिमेंट आहे तो सर्वात समजा मोठा असेल, जसं आपण बघितलं होतं की समजा हे असणार 7 6 वाले, 7 6 5 4 3 2 1 असं असेल, तर मग हे हा वाला बाय डिफॉल्ट सर्वात मोठा आहे. मग त्याला आपण इथेच कम्पेअर करून घेतलं की समजा array 0 इज ग्रेटर दॅन array 1, याच्यापेक्षा समजा मोठा आहे म्हणजे तो बाय डिफॉल्ट या सगळ्यांपेक्षा मोठा असणारच. मग त्याचीच आहे जे इंडेक्स विचारले, मग आपण त्याची इंडेक्स प्रिंट करावं, त्याची इंडेक्स 0च आहे मग ते प्रिंट करावं. आणि पुढच्या केसमध्ये की बाबा जर हा शेवटचा आहे आपला, समजा हा n-1 हा समजा याच्या सगळ्यापेक्षा मोठा आहे, मग आपण याच्याशी कम्पेअर करणार की याच्यापेक्षा जर n-1 जो आहे तो यापेक्षा समजा मोठा आहे, तर मग आपण त्यालाच प्रिंट करणार आणि रिटर्न 0 करणार, जेणेकरून कोड तेच संपेल. तर सिंपल एवढंच आहे. तेच फक्त ह्या मेन गोष्टी आहेत ज्या, पण ते क्वेश्चन बघून समजून जातात, ते एवढं काही लक्षात पण पाठ करण्याची गरज नाही, क्वेश्चन बघून आपण समजू शकतो. तर तेच एवढंच होतं. ठीक आहे, बाय.